मागे एका वॉटरफॉलला गेलो होतो. खालच्या धबधब्यावर थोडी गर्दी होती म्हणून वरच्या धबधब्यावर गेलो, जो फार लोकांना माहिती नव्हता. अचानक लक्षात आलं की पाण्याचा रंग बदलून लालसर होतोय आणि फ्लो सुद्धा वाढतोय. त्यामुळे आवर्त घेतलं आणि नंतर बातमी ऐकली की अचानक तिथे पाणी वाढलं आणि खालच्या धबधब्यात काही जण वाहून गेली. त्यातले काही लोकांना इतरांनी वाचवलं. खरं तर त्या ठिकाणी फार जोरात पाऊस पडत नव्हता, पण डोंगरात वर कुठेतरी ढगफुटी झाली आणि पाणी खाली आलं. मुद्दा असा की काही वेळा संकट समोर स्पष्टपणे दिसत नाही, परंतु याचा अर्थ सर्व आलबेल आहे असं नसतं. संकटाची चाहूल लागली तर उपाययोजना करता येतात. देशात सध्या अशाच आर्थिक संकटाच्या अर्ली साईन्स स्पष्टपणे दिसत आहेत. सर्वसाधारण निकष काय असतात तर हाऊस होल्ड कन्झम्पशन किंवा दैनंदिन उत्पादनाची मागणी घटते, नोकऱ्या वाढणं किंवा घटणं व पर्यायाने बेरोजगारी वाढणं, बहुसंख्य व्यक्तींचे उत्पन्न कमी वेगाने वाढणं किंवा स्टॅग्नंट राहणं, हाऊस होल्ड सेव्हिंग्स कमी होणं आणि कर्ज वाढणं, बँकांची थकबाकी वाढणं, लहान उद्योग बंद होणं, प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट म्हणजे उद्योजक देशांतर्गत जी करत असतात ती गुंतवणूक कमी होणं, GDPच्या तुलनेत उत्पादनाचा वाटा कमी होणं, कृषी क्षेत्राकडे वळणाऱ्या लोकांची संख्या वाढणं वगैरे. आता या सगळ्या खुणा असतात मागाहून येणाऱ्या आर्थिक संकटाच्या. यातील प्रत्येक निकषाकडे लक्षपूर्वक बघितलं तर येणाऱ्या संकटाची स्पष्ट चिन्ह दिसतात. या सगळ्यासोबत महागाई सुद्धा चढी आहे. त्यामुळे अनेक दैनंदिन उत्पादन करणाऱ्या वस्तूंची किंमत न वाढवता त्याचे वजन कमी करण्यात आले. याला श्रिंकफ्लेशन म्हणतात. म्हणजे 10 रुपयाचा 100 ग्रामचा बिस्किटचा पुडा किंमत न वाढवता वजन 90 ग्रॅम करायचे. दैनंदिन व्यवहारांसाठी कर्ज घेण्याचे प्रमाण प्रचंड वाढले. लोकांच्या बचती घटल्यात. अशा वेळी सर्वात महत्त्वाचं काय तर अनावश्यक खर्च कमी करून बचत करणे आणि असलेली बचत अथवा गुंतवणूक जास्तीत जास्त कशी सुरक्षित ठेवता येईल याकडे लक्ष देणं. कारण अशा वेळी आर्थिक गुन्हे देखील वाढतात, फसवणुकीचे प्रमाण वाढते, प्रॉपर्टीच्या किमती घसरू शकतात, अनेक परिणाम होऊ शकतात. त्यासाठी काय काळजी घ्यायची हे बोलूच, पण तुर्तास संकटाची वेळीच चाहूल लागते का यावर विचार करा.